नमस्कार, वेलकम टू पालकर्स किचन। आज आपण पालकर्स किचन मध्ये बनवतोय साबुदाण्याची खिचडी। साबुदाण्याची खिचडी मस्त मोकळी आणि सुटसुटीत कशी बनवायची त्याची सगळी उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि तो साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता मस्त मोकळी खिचडी बनवण्यासाठी ही पहिली टिप आहे की साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, त्यावरचं एक्सेसिव्ह सगळं स्टार्च निघून जातं आणि साबुदाण्याची खिचडी मस्त मोकळी होते। साबुदाणा धुवून झाल्यानंतर आता मी त्यामध्ये पाणी घातलंय। पाणी घालणं ही महत्त्वाची दुसरी स्टेप। आपण त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं नाहीये, बस साबुदाणा भिजेल एवढंच पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे साबुदाणा मस्त मोकळा भिजणार आहे। आता हा साबुदाणा आपल्याला 5 ते 6 तास झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण पुढची कृती करूया। 5 ते 6 तास ठेवल्यानंतर अशा प्रकारे साबुदाणा मस्तपैकी भिजतो। हे बघा, तो छान मोकळाही झालेला आहे आणि प्रत्येक दाणा त्याचा छान आतपर्यंत भिजलेला आहे। अशा प्रकारे साबुदाणा भिजला तर साबुदाण्याची खिचडी मस्त होते। आता कढईमध्ये मी 4 चमचे तूप घातलंय। त्या तुपामध्ये मी आता घालतेय जिरं। जिरं घालून झाल्यावर आपल्याला घालायचे आहेत हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हा आहे चिरलेला बटाटा। हे सगळं मी तुपामध्ये छानपैकी परतून घेणार आहे। तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता। आता मी घालते हे थोडंसं आलं। आलं एकदम थोडं आपल्याला घालायचं आहे, पण त्याने खिचडीची चव खूपच चांगली येते, त्यामुळे आलं तुम्ही नक्की घाला। आता आपल्याला बटाटा शिजण्यासाठी झाकून तो शिजवायचा आहे। फक्त 2 मिनिटं मी त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि बटाटा परत एकदा परतून घेतेय। परतून झाल्यानंतर आपण एकदा बटाटा शिजलाय की नाही हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। मी इथे कच्चा बटाटा वापरलाय, पण त्या जागी तुम्ही उकडलेला बटाटाही वापरू शकता। आता हा भिजवलेला साबुदाणा मी त्यावर घालतेय आणि तो आपल्याला छानपैकी ढवळून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण साबुदाणा भिजवताना काळजी घेतली, त्याप्रमाणे आपण जेव्हा तूप घालतो ना, ते सुद्धा व्यवस्थित घालायचंय। अगदी तूप कमी झालं तर साबुदाणा आपापसात चिकटतो आणि खिचडी मोकळी होत नाही। आता मी त्यावर घातलंय हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। तेही मी मस्तपैकी ढवळून घेते आणि त्यानंतर मी इथे घातलंय चवीनुसार मीठ। मिठानंतर आपण घालूया ही साखर आणि साखरेनंतर आपल्याला घालायचंय हे ओलं खोबरं। आता हे सगळे घातलेले जिन्नस आपल्याला मस्तपैकी ढवळून घ्यायचे। याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कसं ठेवायचंय हे तुम्ही ठरवू शकता। कोणाला दाण्याचं कूट जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, कोणाला ओलं खोबरं आवडतच नाही। अशा वेळी तुम्ही एखाद दुसरा पदार्थ त्यामध्ये स्किप करू शकता। बरेच जण उपवासाला कोथिंबीर सुद्धा खातात। जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता। आणि ही खिचडी बनवताना मी जरी तुपाचा वापर केलेला असला आणि तुम्ही जर उपवासाला तेल खात असाल तर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापरही करू शकता। अशा प्रकारे आपल्याला तळाला खिचडी लागू न देता सतत ढवळत राहायचंय, त्यामुळे साबुदाणा तळ्याला चिकटणार नाही आणि खिचडी मस्त मोकळी होईल। आता साबुदाणा शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं? साबुदाण्याचा रंग ट्रान्सपरंट झाला की असं समजायचं साबुदाणा शिजलेला आहे। आणि ही खिचडी बनवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यावर झाकण ठेवणार नाही आहोत। आपण झाकण न ठेवता अशा प्रकारे परततच पूर्ण साबुदाणा शिजवून घेणार आहोत। याचं कारण असं आहे की आपण जेव्हा त्यावर झाकण ठेवतो त्यामुळे झाकणाचं वाफेचं पाणी त्यामध्ये पडतं आणि खिचडी ही चिकट होते। साबुदाणा आपापसात त्या ओलाव्यामुळे चिकटतो आणि खिचडी मोकळी होत नाही। म्हणूनच आपण झाकण न ठेवताच संपूर्णपणे हा साबुदाणा शिजवून घेणार आहोत। साबुदाणा शिजायला असाही फारसा वेळ लागत नाही, साधारण 4 ते 5 मिनिटातच तो पूर्ण शिजून जातो। आता हा साबुदाणा शिजल्यानंतर खिचडी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला आवडत असेल तर ती सर्व करताना तुम्ही त्यावर ओलं खोबरं नक्की घाला। आहे की नाही एकदम सोपी रेसिपी? तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।